कंबर गेलं बघ माझं. काय रे अक्षय, किती दिवस काम करायचं सांग बर. तुझ्या विश्वास ठेवून मी लव्ह मॅरेज केलं. तू म्हणतो आज जाऊ घरी, उद्या जाऊ. सांग ना तुझ्या भावाला, आईला. अगं तसं नाही, तुला काही येडबीड लागलं का काय? आज माझं भाऊले बेकार आहे, मला उलट टांगून हानी. तुला माहितीये ना मला ह्या कामाची सवय नाही, तर मी तुझ्यासाठी हे काम करते, ऍडजस्ट करते ना. मी काय म्हणतो, आता आपण मस्त लव्ह मॅरेज केलंय, कोर्ट मॅरेज केलंय आपण, आपल्याला मस्त भीती नाही. पण कसं मला भावाची भीती वाटते का माझ्या, त्याला सांगणार कसं? आणि बरं झालं या मालकाने तरी कामावर ठेवून घेतलं आपल्याला. असं उघड्यावरती झोपतोय आपण. मी कधीच असं म्हणजे दिवस काढले नाहीत, अगं, माहितीये पण का? मी काय फक्त केवळ तुझ्यासाठी. बघ माझ्यासाठी केलं नाही एवढं, मग अजून थोडे दिवस सहन कर ना, होईल ना आपलं, बरं चालेल ना चांगलं. आणि माझे कंबरन घेऊन हात पाय दुखतात. तुला काय वाटतं, मला बी सवय का या कामाची? काय उपयोग आहे? आपण रोज काम करतोय आणि संध्याकाळी हॉटेलमध्ये जाऊन खातोय. मग आता पगार आपण आता सवय नाही ना, तरी मालक चांगला आपल्याला ते अंतराला पांघराला आणून दिला, वादळा येतो झोपा म्हणे, कुठं जाऊ नका. हा, कधी कधी डबा आणून देतो, हा लागलं तेव्हा पैसे देतो. तू काय नाही कर फोन, कुणाच्या तर फोनवर ना. आपल्याकडे मोबाईल होता, तो पण आपण विकला. मग कोणाच्या फोन करणार, कसं करणार? सांग ना, आम्ही कोर्ट मॅरेज केलोय, घरी येतोय म्हणून. माय बाई नको बाई, इथंच काम करू आपण आणि इथंच पोट भरून खाऊ, घरी नको. नाही मग मी नाही राहणार. जाऊ दे जा, माझी मी जाते. मग यासाठी माझ्या संग तू प्रेम केलं का? यासाठी आपण लग्न केलं का? एकमेकांची साथ देणार आहे ना आपण शेवट बरे. येणार आहे, पण घरी हे असं काय चाललंय? काय नाही मालक, हे जरा तिची कंबर दुखत होते, ते 8 दिवस झाले ना, आता नुसतं तिकडे डिपू टाकितोय आम्ही. मग त्याला मी काय करू? अरे लिंटल भरायचे, पटापटा डेपो टाका, काम उरकायचे. तुमचा काय इथं टाइमपास चाललाय? नाही मालक, टाइमपास नाही म्हण ना, आपण का टाइमपास करत होतो का? नाही, कामच करतोय मालक. काम करतोय तुमचं काम, आम्ही हे सगळं देतो ना करून. बरं तुम्ही कामावर ठेवून घेतलं आम्हाला, नाही तर आमचं माहिती ना कसं आहे. मालक आम्हाला थोडे पैसे द्या ना. पैसे देतो, पण हे काम उरकल्यावर मला तुमची दया आली म्हणून तुम्हाला इथं कामाला ठेवलंय. नाही आम्ही कुठं वाईट येतो, आम्ही चांगलेच आहेत. काम करतोय आम्ही. काम तुम्हाला माहिती आहे, 8 दिवस बघताय ना तुम्ही. 8 दिवस झाले ना, हे इमानदारीने काम करतं की नाही? तसे पोरं चांगले आहेत तुम्ही. पण ते काय आहे ना मालक, हिला कामाची सवय नाही. तिच्या आईबापाच्या घरी नुसतं बसूनच राहायची. चांगली शिकलेलं आहे आम्ही दोघे बी. तुमचं झालंय का लग्न? माझं लग्न झालं नाही म्हणून तर तुमच्यावर दया करून तुम्हाला कामावर ठेवलं. हा का? नाही बरं झालं. बरं झालं? म्हणजे कामावर ठेवलं, बरं झालं. हा. लग्नाचं नाही म्हणलं का त्यांच्या? बरोबर का? मला बोलण्यात गुंतवू नका, काम पटपट आवरा आणि मग तुम्हाला पैशा पाण्याचं हे करतो. आता द्या ना, 500 1 रुपये असते ना, 1500 काय असते द्या. हे काय झालं ना, याचं कंबर दुखायला दुखत आहे, लागली कंबर. डोकं बी दुखायला लागलं ते गमी. दवाखान्यात जायचंय. आणि माझे बी नाही का, हा असे फावडे वडवड हात दुखायला लागले, तर दवाखान्यात जातो आम्ही. द्या ना. मग लव्ह मॅरेज करण्याच्या आधी ही सगळी कंडिशन लक्षात घ्यायची होती. तसं नाही मालक, घरी मग चांगलं आहे माझ्या, हिच्या बी घरी चांगलं आहे. पण एकच अडचण आहे, कोणते? माझा भाऊले बेकार आहे, लय डेंजर. त्यांनी नसतं ऍडजस्ट केलं, आमचं लग्न नसतं होऊ दिलं. पण आता काही टेन्शन नाही. आता लव्ह मॅरेज झालंय, कोर्ट मॅरेज झालंय, त्यामुळे त्यांना कळलं तरी काय प्रॉब्लेम नाही. कर ना यांच्या फोनवरून फोन. अगं मी काय म्हणतो, भावाला नको डायरेक्ट फोन लावायला. मग मी म्हणतो नकोच ना, आपण काम करून येतच राहू ना. काय तू मी आपलं चांगलं संसार करून आपण. नाही बाबा, मला काम चांगलं तिकडं. अगं उठ, मालक येतं, अगं उठ ना. राहू दे. अगं बरं तू मालक गमिले ते दुखायला काम लागलं. केलं नाही तर आजचा पगार नाही. हे काय लगेच भरतो. आवरा पटापट. हा अगं मालकासमोर तरी काम कर. एकाच कपड्यावर किती दिवस काढायचं सांग बन. घेऊ की कपडे पगार आल्यावर. तिथं टाका तिकडं आतमध्ये, कमी हो तुला दाखवायला. ओय, ओय. इकडं हा टाकते मी. पस्तावा झाला मला, असं वाटतंय जशी लग्न करू. कमून नाही लग्न केलं तुम्ही आतापर्यंत? आता काय सांगता, मला पोरगीच भेटाना. कशी भेटन मालक? काय झालं? म्हणजे भेटन ना, कशी नाही भेटणार? भेटन एखादी चांगली तुम्हाला. मग तुमच्यात काय कमी आहे तवा? मग तुम्ही एवढे भारी दिसता, एवढं सगळं. आता घराचं काम चालू आहे, पैसा पाणी पाळून येत तुम्ही. जा, मला नाही करायचं काम. काय झालं? सोड मला नेऊन माझ्या घरी. तुझ्या घरी सोडून मग मी काय करू? मी कुठं जाऊ? मग मला नाही होत
म्हणलं ना. आता तुझ्या घरचे तुला काय बोलायचे नाही काय? हा, गेली खुशाल पळून आणि तिकडेच लग्न केलं म्हणते. आणि कसं काय घरी जाशील का तू? जरा डोक्यातून डोकं वापर ना. ते पण नाही. आहे का नाही मालक? बरोबर आहे की नाही? आणि मालकात काय कमी? मला सांग बरं, मालकाला का कोणी पोरगी देणार नाही काय? हा, आम्ही तुमच्यासाठी ना नक्की आमच्या गावाला गेल्या मुलगी हा, बघू. बघू आम्ही तुमच्यासाठी. तुमचा स्वभाव चांगला आहे ना. बरं, ते 500 रुपये असेल तर द्या ना, जरा दवाखान्यात जायचं होतं. बरं. एवढेच पैसे आहेत सध्या. बरोबर, चालतंय. मी काय करतो, थोडस इथं कंबर दाबून देतो. हा, आईस्क्रीम इथं नको बोलू. मालक जरा बसतो, ते थोडीशी चक्कर यायला लागली तिला. मालक चक्कर यायला लागली. दवाखान्यात घेऊन जा. पडू नको. हा, तुम्ही जावा, काय काळजी करू नका. मी घेतो काम करून सगळं. हा, चल थोडं बसू बाई, थोडा आराम करू. चल इकडे. ऐक ना, मालकानं पैसे दिलेत, तोपर्यंत आपण खायला जाऊया ना. अगं, आता जाऊ किती खायला. दिवस झालं वरचं खायलाच भेटलं नाही मला. दररोज 2 दिवस झालं तर खाते काय नाही का, ते आपण नाही. घेतो पैसे. हो, ऐक ना, नूडल्स. बरं, मी आता थोडं बसून चल ना बाई. ये इकडे. ते मालक बघ परत. ह्या 500 रुपयाचं ना मस्त मला ना एक टी शर्ट घेऊ आणि नाईट पॅन्ट. 8 बाई. दिवस झाले हेच कपडे घालतोय. 500चं काहीतरी खाऊ, मला चांगलं चुंगलं तर खाऊ दे जरा. कपडे नको का? 8 दिवस झाले हेच अगं- कपडे घालते. अगं पोटाला खाऊ दे. कपडे काय खाते तेच का? तुझं असंच असतंय. अगं ऐक ना, कपडे घेऊ ना. ते तुला कपडे नंतर घेऊ, आधी काहीतरी खाऊ ना. मी तुला म्हणत होती मला कपड्याची बॅग घेऊ दे, सर्व कपडे घेऊ दे. एवढं वजन कोण वाद पळत असतं का काय? तुला तर डोक्याचा भागच नाही. राहू दे, मला नाही बोलायचं. गप. काय नाही बोलत. अगं ऐक ना, मी काय म्हणतो, ते मला जा. खोटं बोलून घेतले, तो दुखत आहे म्हणून. काहीतरी खाऊ ना चांगलं. पण आयो दुखतेच की मग. आयो मग मी काय म्हणतो, असंच करायचं आपण. खाऊन आलो ना काहीतरी. अयो, खायला जाऊन त्याला म्हणून दवाखान्यात गेलतो आणि त्याला परत सांगू जा. अजून थोडे गोळ्या औषधाला पैसे लागतात म्हणून. जा, मला कपडे घ्यायचे. कपडे ना काहीतरी खाऊ ना राव चांगलं. तुझं दरवेळेस असं असतं. जा. 8 दिवसात पर तू नको करून टाकले मला. मी तुला म्हणत होते ना नको आताच लग्न करायला, तर तू म्हणला करू, मला करमत नाही तुझ्या शेवटनं. आता असं म्हणायला लागला का 8 दिवसात? पण मग तू ऐकत ना का मला असं वाटतं माझं पस्तावा झाला लग्न करून. मी शिकले असते, शाळा बरं झालं असतं. का तर अजून किती शिकायचं होतं, पर नोकरीला लागायचीच राहिली होती. पण आपण काय मला करू? घरच्या आठवणी लागल्या. ए, तू असं रडू नको. लोक मला येऊन आणतील, आईला कुठून आणली आणि म्हणतील पोरगीन ती का रडती बळजबरी केली, काय असं होईल? मला माहित आहे. मग दोघांच्या सहमतीने आपण लग्न केलं. तुझं वय झालंय, माझं वय झालेलं आहे. झालंय, पण मला आता ही काम करायची सवय मग नाही. कामासाठी रडत यायचं म्हण ना तू. काम कठाळे. मग तुम्हाला म्हणजे वाटतंय का मी काम करा? मग मी एकटीच करावं का? गप्प बस. हं? मला नाही बोलायचं आता, तर नसते बोलत. अगं चुकून निघलं तोंडातून. चुकून निघलं. मम्मी. सॉरी पण काहीतरी खाऊ ते 500चं. मम्मीची आठवण येते मला आता. चला मम्मीची आठवण. मी काय म्हणतो, 500चं काहीतरी खाऊ. मालकाकडून त्याला परत खोटं सांगू दवाखान्याचं, परत गोळ्याला पैसे लागतात म्हणू आणि त्याच्याकडून परत पैसे घेऊ. हा का? बरं, काहीतरी खाऊ आपण त्याचं. काहीतरी खाऊ त्याचं आपण. हं? होय, कुठं निघाली? अयो, तीच भरली कमरात. तीच भरली. चाललो तेच होतो. भरली आणि अजून इथंच का? नाही, ही उठत नव्हती. चक्कर आली ती. आत्ताशी उठवलं तिला. तुमची नाटकं आलीत लक्षात माझ्या. काय झालं मालक? तुम्हाला काही बरं वाईट झालेलं नाही. म्हणजे तुम्ही धडधाकट आहे इथं. हा, तसं आहे. थोडस दुखत. कंबर एका मिनिटात नीट होतीये. काय तुमच्याकडे औषध आहे का? हा, एक काम करायचं, हा, ह्या इटा घ्यायच्या आणि वर नेऊन टाकायच्या. वर कुठं अजून स्लॅब नाही टाकला हो. मालक तुम्ही? त्याच्यासाठीच हे माग नेऊन टाका हं. आणि स्लॅबचं काम करायला लगेच सुरुवात करा. ते तिकडे हे पडलेत. काय आम्ही कसं करणार स्लॅबचं काम? ते दुसरे करतो, आम्ही ते फक्त डेपो नेऊन टाकतो. बांधता तर येतं ना. एवढं माहित नाही आता. आम्हाला माहित नाही. ते- आमची मजबुरी आहे म्हणून आम्ही तुमच्याकडे काम करतोय. ऐका ना मालक, हम्म. थांब ना आता. मला तर आता सहन व्हायना काही. काय करू? फोन घे त्यांच्याकडून. बाय, पण मी माझ्या दादाला नाही लावणार, भावाला फोन. मामाला लावतो. मामाला? हा, समजतं रे माझा मामा. जरा दादाला तापट आहे, तुला नाही माहिती? काय कसर बस चालली? काय नाही मालक, काहीच नाही तसं, काहीच नाही. मग मी काय म्हणतो मालक, एक काम होतं तुमच्याकडे. काय काम? थोडं लांबून बोललं तरी चालेल ना. असं फोन लावायचा होता एक. कोणाला?
ते आता काय परत दुसरा उद्योग वाढून ठेवतो काय? नाही 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 तसं नाही मग तसं घरी फोन लावायचा आहे. घरी हा द्या ना मालक प्लीज, द्या ना फोन. द्या ना. हे पासवर्ड फेस लॉक आहे का? हम्म. चांगले आहे. लावू दे, लावू ना पटकन, घेईल परत तो. मामाचा नंबर आठवते. हा हॅलो मामा. कोण? अक्षय बोलतोय. तसं नाही अहो इथंच आहे मी. इथं म्हणजे ते खालची वाडी नाही का तिकडं आहे. हा तिकडं माळ रानावर कामावर आहे. आणि एक गोष्ट सांग का मामा, चिडू नको बरं का. मी ना पळून जाऊन लग्न केलंय, कोर्ट मॅरेज. मला पोरगी आवडत होती म्हणून केलं मी. पण असं झालं की आता मी दादाला नाही सांगू शकत ना. तू एक काम कर ना. हा ना, आम्ही 8 दिवस झाले जेवलो नाही. 8 दिवस झाले आंघोळी पांघोळी नाही. रडतोय आम्ही. कोणी लक्ष देत नाही. काय करून काय ना काहीच कळना मामा. तू आम्हाला न्यायला ये. दादाला त्या पद्धतीने बघ काय करायचं. माझा नंबर नाही, माझा मोबाईल ना हरवला. यांचा नंबर आहे कामवाल्याचा, मालकाचा. नाही इथं कामाला काम त्यांच्याकडे आम्ही कामाला, त्याचा नंबर आहे. बरोबर ये मग. अरे ऍड्रेस सांग ना. सांगितलं. बस आता ते जरा हिला आठवण येत होती ना, म्हणलं आता घरी जावा. कवर तुमच्या घरी इथं राहावा. आता तुमचं घर बांधून झालं, तुम्ही तर आकलून देता. तसं तुम्ही दोघच राहता ना. मी एकटाच आहे. एकटीच हो. आई तुमची होती म्हणले ना तुम्ही. हा, आई आणि मी राहतो. तसं माझ्याकडे काम भरपूर आहेत. बरोबर. तशी काळजी करू नका. बरं, मला दुसऱ्या कामावर जायचंय. घेतो इटा वाहून घेतो. हे वाहून घ्या. हा चल ग, इटा वाहून घेऊ. वर जा. बस येऊ दे त्यांना. मला काटाळा आला तर कामाचा. पैसे कुठे येतो? पैसे तुझ्याकडे आहेत ना? तुझ्याकडे दिले आहेत माझ्याकडे. चल ना मग जाऊ आता. थांब ना, आता मामा ते येते निध. होय मामा. काय म्हणला नाही तुम्ही? काय नाही, मला डायरेक्ट फोन केलाय ना जायचं इकडे. म्हणजे काय काम आहे? मला अक्षयने सांगितलंय हा तिथं ते माळाला कामवर आहे. बघ इथं कामवर आहे. आता गाडी काही तिकडे जाणार नाही ना आलीतून. आता मामा हा, उतरून जाऊ आपण. बरं उतरून जाऊ. हा चला उतरा. हा या इकडं. बांधकामाचं काम होय करायला मामा. मग 8 दिवस झाले तिथं कामाला आहे तो. कामाला आहे आणि त्याला काय गरज होती कामाला लागायची इकडे कुठं? काय गरज होती मग? तिने काय केलंय माहितीये का उद्योग? काय केलं त्याने? ते तुला भेटतोय. तिने सांगितलं नाही, मला सारं सांगितलं. आणि काय म्हणला तू? कोर्ट मॅरेज केलंय त्याने, लग्न केलंय. काय बावळट पोर आहे ती. आणि आपण बघतो वाटी माही पोरगी त्याला द्यायची म्हणून. आयला काय मूर्खपणा केलाय का त्यांनी. आता माझ्या डोक्यात होतं तू ही पोरगी करायची त्याला. झालाय मस्त मूर्खपणा केलाय त्यांनी, पण आता विलाज नाही. आता आपण काय करू शकत नाही. कोर्ट मॅरेज आहे म्हणल्यावर कोणाचं काय सज्ञान झाले ते आणि कोर्ट मॅरेज केलंय. आता काय आपल्याला काय करता येणार नाही. जाऊ त्याला घरी घेऊन. मग आता काय करणार आहे त्याला? दुखात आहे म्हणलं, खाया प्यायला पैसे नाही, हिंडात आहे बोंबला. उपाशी मरत आहे की काम करताय तिथं. काय हाताने उद्योग घेत रे बाबा. चला बांधकामाचं काम करतोय डायरेक्ट. अवघड झालं बाई. अरे अरे, तुम्ही अजून इथंच आहे का? नाही मग दवाखान्यात जाता म्हणता आणि इथं गप्पा हे बघ इथं आहे. हा? अयो तर मामा. अरे काय अक्षय, तुला काय कळतंय का? मामा तू एकटा अरे मी एकटा कसं येऊ? यांच्या कानावर घालणं भाग पडलं ना मला. एक मिनिट. आता हे लोक कोण? हे माझा मोठा भाऊ. हे कोण आहे? त्यांच्याकडे कामाला आहे. यांच्याकडे का? 8 दिवसापासून माझ्याकडेच आहे. अरे इथं यांना राहायला जागा दिली, हा हा कपडे बिपडे इथंच दिले, हा. यांची सोय केली. म्हटलं पोरं गरीब दिसतात म्हणून मग राहण्याची खाण्याची पिण्याची सोय केली. काम दिलं. म्हटलं राहा, कामही करा हा, हा. आणि एक राहायची पण सोय होईल. बरं झालं तुम्ही बी, चांगलीच गोष्ट आहे. हम्म. बरं काय होतं, इथून जर समजा दुसरीकडे गेली असते, पण तुम्ही माणूस चांगला दिसतोय त्याच्यामुळे घेतले ठेवून. आणि काय काम करीत होता तुम्ही? काय नाही, हे इटा व्हायच्या, अयो. ते डिपो टाकायचा. अरे अक्षय, एका शब्दाने आम्हाला सांगायचं तरी. हा, कसं? आम्ही काही नाही म्हणलो असतो का? कसं सांगणार वहिनी? दादाचा किती राग येतो त्याला लगेच, काय कोणत्या गोष्टी अरे, केल्या.
पण मला तर फोन करायचाच ना नाही ना ताई मग आता तू हे असं केलंय दादाला नाही तर मला 2 शब्दांनी तरी कमीत कमी म्हणतो ना हा आज ह्या मामाला शब्द होता माया की बा हा. त्याची पोरगी तुला करायची म्हणून हा? मला ही आवडत होती ना पहिल्यापासून. बरं बाई हा? तुझं काय नाव अश्विनी शिक्षण MA झालंय. असं. तुला मी म्हणलं होतं ना, सांग तुझ्या घरातली माणसं किती चांगली अरे आहेत. अक्षा सोनाली तू वाट बघ ती आम्हाला कव्हा लागणार हा म्हणतोय हा तो निदान आम्हाला सांगायचं तरी. सोनाली कोण? नाही मला मामाची पोरगी करायची होती ना, पण माझं तुझ्यावर प्रेम होतं म्हणून. मला एक सांग तुझ्या घरी माहिती काही नाही अजिबात नाही. म्हणजे आई वडिलांना म्हणलीत पण नाही आम्ही आता कोर्ट मॅरेज केलंय ना. अरे करू दे पण कमीत कमी त्यांना 2 शब्दांनी बोलायचं ना. मोबाईलच नाही आहे, त्यामुळे फोनच नाही केला. आम्हाला पैशाची कमी पडलं होतं, त्यामुळे विकला आम्ही. अरे त्या आई बापाची काय तळतळ असेल घरी. हे बघ पोरी अगं जसं आम्हाला वाईट वाटले ते तर पोरग आहे तू तर पोरीची जाते एकदा एक फोन करून तुझ्या आई बापाला सांगायचं तर होतं त्यांचा जीव किती तळतळ होत असेल. बरोबर आहे, हाच म्हणला नको सांगू. भीती वाटत होती. आई बापाची मामा मावशीची कोणाची काय काळजी नाही करायची तुमचं बघा. मला एक सांग भीती वाटत होती बरोबर आहे मग पळून यायची कशी भीती नव्हती. प्रेम होतं ना. अरे होय. प्रेम होतं मान्य आहे, पण असा निर्णय घेण्यापेक्षा 2 शब्द बोलला असता तर माना पाण्याने लावून दिला असतं ना. आता मग तुला काय हरकत नाही ना. मला काहीच हरकत नाही. आता हो केलंय तुम्ही त्याच्याबद्दल वाद नाही, पण विषय असा होतो आज इच्छा आई बापाची काय तळतळ असेल तिथं. किती दिवस झालं तुम्ही इकडे इथं 8 हा? दिवस झाले. कुठं बघत असते ती. मी काय म्हणतो आपण सगळे मिळून जाऊ ना याच्या घरी. नको, लावा आम्हाला टोले खायला. नाही ते चांगले आहेत तसे तिच्या घरचे. माझे पप्पा लय डेंजर आहे. मग अरे हा निर्णय कधी घ्यायचा असतो. हा समजा तिने तिच्या घरी विचारलं तू तुझ्या घरी विचारलं तू जर तुमच्या घरचे नाहीच म्हणले तर हा निर्णय घेतला पाहिजे. अरे कमीत कमी 2 शब्दांनी बोला रे. अहो हे जर असं पळून जायची डेअरिंग करतात निदान 2 शब्द आई बापाला सांगायची डेअरिंग करा. नाही चुकलं आमचं, सांगायला पाहिजे होतं. बादशाह मुलीचं नाव बिव तर विचारा आता. विचारलं ना. विचारा का? बरं आता एक काम करा हा. आता घरी चला. हा? मी काय करतो आपल्या घरी चला आधी तिथून तिच्या आई बापाच्या घरी जातो. तुमच्या वतीने मी त्यांच्या हातापाया पडतो. मग आता अजून काय करू. दोघं जाऊ आपण संग. हा, मामा आपण दोघं जाऊ. चल. हिला घेऊन जाऊ तिथं. हा हा. अरे एक तळ कधी बी डोक्यात ठेवीत जा तुम्ही. आणि मग आम्हाला माफी माग. नाही मामा चुकलं माझं. ते काय माफ करावंच लागन. चला बरं चला बरं निघा. चला. तुम्ही दुसरे माणसं बघून घ्या काम करून आता. येऊ का मालक. हो थांबा. आता काय झालं. आजच्या अर्ध्या दिवसाचे पैसे देऊ का? नाही नको राहू द्या. नको पैसे. बरं. नाही मालक हो का तुम्ही इमानदार मालक दिसता. कारण काय होतंय आता ती खुश झाले अर्ध्या दिवसाचं काय यांनी 2 दिवसाची नसती दिली तुम्ही तरी ही पळाली असते आमच्या मागे. हम्म. पण असं सहकार्य करीत जा आणि काम चांगली करीत जा लोकांची. काही असलं तर बरं. सांगा. नाही, त्यांचंच काम आहे आहे लोकांचं ना? काय. हा. हा, मग काय नाही अडचण. बरं चला येऊ का. हो. हा